नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 7वीतील सजीवातील जीवन प्रक्रिया म्हणजे पोषण, तर सजीवातील पोषण ही जी जीवन प्रक्रिया आहे म्हणजे त्या सजीवाला जीवन सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया, ही जीवन प्रक्रिया म्हणजे पोषण हा भाग आपण पाठीमागच्या तासाला सुरू केला होता. या प्रकरणामध्ये आपण पोषणाचे दोन प्रकार, स्वयंपोषण आणि परपोषण, यामध्ये वनस्पतीतील स्वयंपोषण आणि वनस्पतीमधील वहन व्यवस्था हा जो भाग आहे, हा भाग आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासला होता. आता आपल्याला नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण, सहजीवी पोषण, परपोषी किंवा परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती आणि मृतोपजीवी वनस्पती, असं वनस्पतीमधील पोषणाचा जो भाग आहे हा भाग आपल्याला आजच्या तासाला अभ्यासायचा आहे. आता पाठीमागच्या तासाला आपण वनस्पतीमध्ये जी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते, म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये वनस्पती मुळांनी शोषलेलं पाणी, क्षार आणि खनिज जलवाहिन्यामार्फत पानामध्ये आणतात व वनस्पतीच्या पानामध्ये असणारं हरितद्रव्य, हा जो हरित लवकाचा एक प्रकार आहे, या हरित लवकाच्या साह्यानं सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये पानामध्ये जी पर्णरंध्र असतात, लहान लहान छिद्र, या पर्णरंध्रामार्फत हवेतून शोषून घेतलेला कार्बन डायऑक्साईड, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये हरितद्रव्याच्या साह्यानं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याचं विघटन होणे किंवा अपघटन होऊन ग्लुकोज व काय होतं तर वनस्पती आपलं अन्न तयार करते. ही अभिक्रिया आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासली होती. पहा, या अभिक्रियेला प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचं पोषण वनस्पतीमध्ये नेहमी सतत चालू असतं. हा भाग आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासला होता. आज आपल्याला वनस्पतीमध्ये जैविक पद्धतीनं नायट्रोजनचं जे स्थिरीकरण होतं, कारण ज्याप्रमाणे आपण हवेतून ऑक्सिजन थेट आपल्या फुफ्फुसात घेतो, त्याप्रमाणे हवेतला जो कार्बन डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन असेल, हा नायट्रोजन वनस्पतीला प्रत्यक्ष शोषून घेता येत नाही, तर त्याचं स्थिरीकरण करावं लागतं, म्हणजे रूपांतरण. त्याला नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात. या पद्धतीमध्ये नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करताना, म्हणजे सूक्ष्मजीवांच्या साह्यानं स्थिरीकरण करताना, दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण घडवून आणतात. पहिला रायझोबियम, हा जो सूक्ष्मजीव आहे, हा द्विदल, ज्या शिंबावर्गीय वनस्पती आहेत, द्विदल म्हणजे ज्या वनस्पतीच्या बियाचे दोन समान भाग होतात, त्याला द्विदल वनस्पती म्हणायचं. आणि शिंबावर्गीय म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पती, ज्या वनस्पतींना शेंगा लागतात, अशा वनस्पतींना शिंबावर्गीय, लेग्युमिनस प्लांट. अशा ज्या वनस्पती असतात त्यांच्या मुळावरती गाठी असतात, आणि या गाठीमध्ये रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव आढळतो, जो हवेतला नायट्रोजन याचं स्थिरीकरण करतो. आणि हे सूक्ष्मजीव हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि त्याचं नायट्रोजनच्या संयुगाच्या स्वरूपात रूपांतर करतात. मातीमध्ये सुद्धा अझिटोबॅक्टर हा सूक्ष्मजीव हवेतल्या नायट्रोजनचं त्याच्या संयुगाच्या स्वरूपात रूपांतर करतो. तर याला जैविक म्हणजे सूक्ष्मजीवांच्या साह्यानं नायट्रोजनचं केलेलं स्थिरीकरण किंवा रूपांतर, नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण म्हणतात. याच्याबद्दल अधिक माहिती ज्यावेळेस तुम्ही आता 9वीला जाल, तर 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये
नायट्रोजन चक्र असेल, कार्बन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, या वायू चक्रामध्ये आपण नायट्रोजनचं स्थिरीकरण कसं केलं जातं? नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया, नायट्रोजन डायऑक्साईड, हे स्थिरीकरण आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासूया. या वर्षी फक्त आपण नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करणाऱ्या रायझोबियम आणि अझिटोबॅक्टर या 2 सूक्ष्मजीवामार्फत नायट्रोजनचं हवेतील संयुगाच्या स्वरूपात रूपांतर केलं जातं, एवढीच माहिती या ठिकाणी दिली आहे. यानंतर माहित आहे का तुम्हाला, तर नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण, तर पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेत नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो, म्हणजे एकत्र येतात आणि नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. आणि हे जे नायट्रिक ऑक्साईड आहे त्याचं पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड होतं. म्हणजे सुरुवातीला नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतो, त्याला नायट्रिक ऑक्साईड N2O असेल, NO2 असेल, यासारखी ऑक्साईड तयार होतात. नायट्रोजन डायऑक्साईड सगळ्यात शेवटी तयार होतं. आणि पावसाच्या पाण्यामध्ये हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतं आणि त्याचं रूपांतर नायट्रिक आम्लामध्ये होतं, म्हणजे HNO3 हे नायट्रिक आम्लाचं रेणुसूत्र आहे. म्हणजे सुरुवातीला नायट्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आला, हे झालं नायट्रिक ऑक्साईड, त्याचं रूपांतर NO2 नायट्रोजन डायऑक्साईड मध्ये झालं आणि सगळ्यात शेवटी असा जो नायट्रोजन डायऑक्साईड आहे हा पावसाच्या पाण्यात विरघळून त्याचं रूपांतर HNO3, हायड्रोजनचा 1 अणू, नायट्रोजनचा 1 अणू, ऑक्सिजनचे 3 अणू एकत्र येतात आणि याला नायट्रिक आम्ल याच्यामध्ये रूपांतर होतं. आणि हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवरती येतं आणि हे आम्ल ज्यावेळेस जमिनीतील विविध खनिजाबरोबर अभिक्रिया करतं आणि त्याचं रूपांतर क्षारामध्ये होतं. आणि वनस्पती याच नायट्रोजनच्या क्षाराचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. म्हणजे हे झालं वातावरणीय नायट्रोजनचं स्थिरीकरण. इथं हवेतला नायट्रोजन थेट जमिनीमध्ये क्षाराच्या स्वरूपात केवळ वातावरणीय प्रक्रियेनं निर्माण झाला, म्हणून याला नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण म्हणायचं. यानंतर सिम्बायोटिक न्यूट्रिशन, सहजीवी पोषण, सजीवामध्ये आढळणारी पोषणाची पुढची पायरी आहे. जसं परपोषण आणि स्वयंपोषण आपण 2 प्रकार पाहिले, तसं वनस्पतीमध्ये आढळणारी ही पोषणाची पद्धती आहे, त्याला सहजीवी पोषण म्हणतात, सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आता सहजीवी पोषण म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट म्हणजे जवळच्या किंवा एकत्र येण्याचा जो संबंध आहे त्यातनं पोषण असेल, संरक्षण असेल, आधार देणे असेल, या बाबीमध्ये साम्य येतं, याला सहजीवी पोषण म्हणायचं. म्हणजे 2 वनस्पती एकमेकावरती अवलंबून असणे. उदाहरणार्थ काही झाडाच्या मुळाजवळ बुरशी वाढते, झाड बुरशीला पोषक तत्वे पुरवतं, या बदल्यात बुरशी झाडांच्या मुळांना क्षाराने पाणी पुरवतं, म्हणून याला सहजीवी पोषण म्हणायचं. म्हणजे ज्या पोषणामध्ये 2 वनस्पती एकमेकीला अन्न किंवा पाणी पुरवतात किंवा क्षार पुरवतात, ही जी पोषणाची पद्धती आहे याला सहजीवी पोषण. किंवा आपण दुसरा उदाहरण पाहूया. शेवाल
हा बुरशीचा प्रकार आहे. म्हणजे बुरशी शेवाळाला निवारा असेल, पाणी असेल हे क्षार पुरवते, त्या बदल्यात शेवाळ बुरशीला अन्न पुरवते. म्हणजे दोन प्रकारच्या वनस्पती एकमेकीवरती अन्नासाठी अवलंबून असणे, पोषणासाठी अवलंबून असणे, एकमेकांचं संरक्षण करणे, वनस्पतीच्या वाढीसाठी आधार देणे, या पोषण पद्धतीला सहजीवी पोषण पद्धती म्हणायचं. याचे दोन उदाहरणं आपण पाहिलं. पहिलं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस काही झाडांच्या मुळावरती बुरशी वाढते, त्यावेळेस झाड बुरशीला लागणारं अन्न घटक म्हणजे पोषक तत्वे पुरवते, त्या बदल्यात बुरशी त्या झाडांच्या मुळांना लागणारे क्षार आणि पाणी पुरवते. किंवा दुसरं उदाहरण आहे, शेवाळ आणि बुरशी या दोन वनस्पती एकत्र येतात. बुरशी शेवाळाला निवारा असेल, पाणी असेल आणि क्षार पुरवते, त्या बदल्यात शेवाळ बुरशीला अन्न पुरवतं. म्हणजे या प्रकारात तयार होणारी सहजीवी वनस्पती म्हणजे उदाहरणार्थ लीच, त्याला आपण दगडफूल म्हणतो, ही वनस्पती चित्रामध्ये पाहायला मिळते बघा. आपण त्याला कुटकुटी म्हणतो, कुटकुटी. हे जे दगडफूल आहे हे बुरशी आणि शेवाळ याच्या संयोगातून निर्माण होणारं वनस्पती म्हणजे दगडफूल. त्याला सहजीवी पोषण म्हणायचं. दोन वनस्पती एकमेकावरती अवलंबून असणे. यानंतर वनस्पतीचा दुसरा प्रकार, पोषणाचा प्रकार येतो हेट्रोट्रॉपिक प्लांट, परपोषी पोषण. त्याला आपण बांडगुळ वर्गीय वनस्पती म्हणतो. आता परपोषी पोषण, ज्या वनस्पती या प्रकारचं पोषण करतात, या वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य नसतं. म्हणजे ज्या वनस्पती प्रकाश संश्लेषणाची म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करू शकत नाहीत, अशा वनस्पतीमध्ये जे पोषण आढळतं त्या पोषणाला परपोषी पोषण म्हणतात. या परपोषी पोषण करणाऱ्या वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य नसतं. परपोषी वनस्पती कशा जगत असतील, त्यांना कोठून अन्न मिळत असेल, तर याचं उत्तर आहे एखाद्या मोठ्या झाडावरती वाढणाऱ्या या वनस्पती असतात. ज्या झाडावरती किंवा ज्या वनस्पतीवरती या वनस्पती अवलंबून असतात, त्याच्या मार्फत अन्न मिळवतात आणि आपल्या अन्नाची भूक भागवतात. म्हणजे एखाद्या मोठं जर झाड तुम्ही पाहिलं असेल, पिंपळाचं असेल, वडाचं असेल, कडुनिंबाचं असेल, अशा झाडावरती पानं नसलेली आणि दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली असेल, त्या वेलीचं नाव काय, तर आमरवेल असेल किंवा गुळवेल असेल, अशा ज्या वनस्पती असतात त्यांना पॅरासायटिक, बांडगुळ वर्गीय वनस्पती म्हणतात. किंवा बांडगुळ असेल म्हणजे ज्या वनस्पती इतर वनस्पतीच्या शरात किंवा शरावरती वाढतात आणि त्यांच्याकडून आपलं अन्न मिळवतात, अशा वनस्पतीच्या पोषणाला परजीवी पोषण, आणि अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात, पॅरासायटिक. उदाहरणार्थ आमरवेल असेल, गुळवेल असेल, बांडगुळ वर्गीय वनस्पती असतील. कारण या वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य नसतं, म्हणजे त्यामुळे यांच्या वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग नसतो. आणि ज्या वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य नसतं, अशा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवरती या अवलंबून असतात. अशा वनस्पतींना परपोषी पोषण करणाऱ्या वनस्पती म्हणतात. म्हणून हरितद्रव्य नसल्या कारणास्तव आमरवेल असेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवरती अवलंबून असतो. आश्रयी वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतीवरती वाढ होते त्या वनस्पतीची. म्हणजे उदाहरणार्थ कडुनिंबाच्या वनस्पतीवरती गुळवेल असेल किंवा अमरवेल वाढतो. मग कडुनिंब हा आश्रय देणारा
म्हणजे ज्यावरती पोषण करणारा किंवा अवलंबून असणारा घटक झाला, म्हणून त्याला आपण संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात. आणि झाडावर वाढणारा जो बांडगुळ असेल किंवा अमरवेल असेल हा तुम्ही पाहिला असेल. यानंतर जरा डोकं चालवा. बांडगुळ वर्गीय वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते? तर सहसा बांडगुळ वर्गीय वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत नाही, कारण त्यांना जी पानं असतात हे पान पिवळ्या रंगाचं असतं किंवा त्यामध्ये हरितद्रव्य नसतं. परंतु या वनस्पतीचं जे खोड असतं हे हिरव्या रंगाचं असतं, अल्प प्रमाणात, काही थोड्या प्रमाणात. म्हणून या बांडगुळ वर्गीय वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पानाच्या ऐवजी खोडामध्ये होते. दुसरा प्रश्न आहे, त्यांना पाणी आणि क्षार कोठून मिळतात? तर बांडगुळ वर्गीय वनस्पतींना पाणी आणि क्षार ज्या वनस्पतीवरती यांची वाढ होते त्या वनस्पतीकडून या वनस्पती अन्न आणि पाणी किंवा क्षार शोषून घेतात. बांडगुळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते? अर्धपरजीवी म्हणजे दुसऱ्यावरती निम्म पोषण करणाऱ्या. कारण बांडगुळ वर्गीय वनस्पतीची मुळं सुद्धा जमिनीतून क्षार आणि पाणी शोषून घेतात. मात्र पानामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळं अन्नासाठी इतर वनस्पतीवरती अवलंबून असतात. म्हणजे वनस्पतीमधील पोषणाचा हा तिसरा प्रकार झाला परपोषी पोषण. यानंतर कीटकभक्षी वनस्पती, यांना मांसाहारी वनस्पती सुद्धा म्हणतात. या ज्या कीटकभक्षी वनस्पती असतात, या कीटकभक्षी वनस्पती कीटकांना ग्रहण करतात, अन्न म्हणून त्यांचा वापर करतात. काही वनस्पती कीटकांचं भक्षण करतात, त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळतात. हे आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं होतं. कारण ज्या वनस्पतींना प्रामुख्यानं शरीराच्या वाढीसाठी नायट्रोजनच्या संयोगाचा अभाव असतो किंवा ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी असतं, अशा वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. उदाहरणार्थ ड्रॉसेरा बर्नामी, ड्रॉसेरा बर्मानी असेल, त्याला दवबिंदू सुद्धा म्हणतात वनस्पतीचं नाव. ही जमीनलगत वाढते, फुलासारखी दिसणारी रचना कीटकभक्षी वनस्पती. तिची पानं आकर्षक गुलाबी रंगाची आणि लाल रंगाची आढळतात. त्यांच्या कडांना बारीक केसतंतू, केसासारखे दिसणारे धागे असतात. आणि ज्यावेळेस कीटक त्याच्यावरती बसतो, त्या कीटकांना आकर्षित करतात, तर त्यामध्ये चिकट द्रवासारखा पदार्थ त्या ठिकाणी आढळतो. आणि याच्यावरती कीटक बसला की त्या फुलाचा जो सांगाडा असतो किंवा पिंजरा हा झाकतो आणि कीटक याचं ग्रहण त्या वनस्पतीचं पान करतं किंवा ते फूल करतं. इसवी सन 1737 मध्ये श्रीलंकेमध्ये जॉन्स बर्मन या शास्त्रज्ञानं या वनस्पतीचा शोध लावला. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ, म्हणजे त्यांनी शोध लावला म्हणून या वनस्पतीचं नाव बर्मानी ठेवण्यात आलेलं आहे. ड्रॉसेरा बर्मानी, त्याला दवबिंदू सुद्धा म्हणतात. ही कीटक भक्षी वनस्पती आहे किंवा घटपर्णी नावाची वनस्पती असेल, ड्रॉसेरा असेल, दवबिंदू असेल, अशा ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती कीटकांना अन्न म्हणून ग्रहण करतात. त्याचं शास्त्रीय कारण आहे, ज्या मातीमध्ये नायट्रोजनच्या संयुगाचं प्रमाण कमी असतं, अशा वनस्पती कीटकांना फुलामार्फत आकर्षित करतात आणि
आपली नायट्रोजनची पोषक तत्व भरून काढण्यासाठी कीटकांना ग्रहण करतात आणि त्याचं पचन होतं. यानंतर जरा डोकं चालवा. घटपर्णीमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटकांना का भक्ष्य करते किंवा कीटक भक्षी वनस्पती म्हणून का त्याचं नाव आहे, तर गटपर्णी वनस्पती ज्या मातीमध्ये वाढते त्या मातीमध्ये नायट्रोजनच्या संयोगाचं प्रमाण कमी असतं. मग शरीराच्या वाढीसाठी लागणाऱ्या वनस्पतीचं हे जे नायट्रोजनचे संयुग असतात ही मिळवण्यासाठी ती कीटकांना भक्ष्य करते किंवा कीटकांचं अन्न म्हणून वापर करते. यानंतर मृतोपजीवी वनस्पती म्हणजे सजीवांच्या मृत शरीरावरती किंवा अवशेषावरती अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी सजीव म्हणतात. सॅप्रोफायटिक प्लांट सजीवांच्या कुजलेल्या आणि मृत अवशेषावरती अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात. यामध्ये प्रामुख्यानं कवक गटातील वनस्पती असेल, बुरशी असेल, भूछत्र असेल, या मृत अवशेषावरती जगणाऱ्या वनस्पती आहेत. आणि या मृत अवशेषावर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचं ते विघटन घडवून आणतात आणि त्यापासून जे अन्न पदार्थ तयार होतो किंवा द्रावण तयार होतं ते शोषून घेतात किंवा त्याच पोषद्रव्याचा वापर या वनस्पती त्या ग्रहण करतात. मृतोपजीवी म्हणजे मृत प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या मृत अवशेषावरती शरीरावरती वाढणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती म्हणतात. यानंतर पान नंबर 30 वरील नेहमी लक्षात ठेवा काय माहिती दिली बघा. काही बुरशीमुळं अन्न दूषित होतं, तसेच या बुरशीमुळंच विविध प्रकारचे रोग किंवा आजार होतात. तर काही बुरशी औषधी वनस्पती किंवा औषधी गुणधर्म आढळल्यामुळं बुरशीपासून औषध तयार केलं जातं. उदाहरणार्थ पेनिसिलिन नावाची बुरशी असेल तर पेनिसिलिन क्रॉसॅजिनम नावाच्या बुरशीपासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक प्रतिजैविक तयार केलं जातं, औषध तयार केलं जातं. म्हणजे काही बुरशीमुळं अन्न दूषित होतं, त्याचबरोबर काही बुरशीमुळं अनेक प्रकारचे रोग असतील किंवा आजार असतील हे प्राण्यांना, मानवाला किंवा वनस्पतींना होऊ शकतात. तर काही बुरशीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळं काही बुरशीचा वापर औषध निर्माण करण्यासाठी केला जातो. ईस्ट व काही भूछत्र उपयोगी आहेत. ईस्ट म्हणजे किण्व. हे किण्व ब्रेड किंवा पाव तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे ज्या पदार्थ याचं आंबवण करावं लागतं, आंबवण म्हणजे फर्मेंटेशन, त्याला किण्वन करणे असं म्हणतात. आणि या प्रक्रियेमध्ये म्हणजे जेवढे बेकरी प्रोडक्ट असतात, मैद्यापासून पाव असेल, ब्रेड असेल, ढोकळा असेल किंवा इडली असेल, हे आंबवले जातात, त्यात किण्वाचा वापर करतात. किंवा भूछत्रामध्ये जीवनसत्वे असतील किंवा लोह असेल हे भरपूर प्रमाणात असतं. मशरूम म्हणजे भूछत्र याचा अन्न म्हणून सुद्धा ग्रहण किंवा वापर केला जातो. आता वनस्पतीमधील पोषक द्रव्यांची कार्य आणि अनुभवाचे परिणाम म्हणजे काही वनस्पतीमध्ये पोषद्रव्याची कमतरता असते आणि त्याच्या अभावामुळे काही रोग किंवा परिणाम त्या पोषद्रव्यावरती म्हणजे पोषद्रव्यामुळे वनस्पतीवरती होतात. मग अशी पोषद्रव्य वनस्पतीमध्ये कोणतं कार्य करतात आणि त्याच्या अभावामुळं त्या वनस्पतीला कोणता आजार होतो किंवा विकृती निर्माण होते याची माहिती आपण पाहूया. आता खाली एक ओघ तक्ता दिलाय बघा. या ओघ तक्त्यामध्ये
आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पोषद्रव्य जी वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी, त्याला मॅक्रो आणि मायक्रो, मॅक्रो म्हणजे बहुवार्षिक आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म, म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात आवश्यक असणारे पोषद्रव्य, यात प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, आणि सूक्ष्म प्रमाणात कमी असणारी पोषद्रव्य मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज आणि झिंक, त्याला जस्त सुद्धा म्हणतात. अशी पोषद्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आता त्यापैकी आपण प्रथम नायट्रोजन या पोषद्रव्याचं कार्य पाहूया. हे वनस्पतीला प्रथिन असतील, हरितद्रव्य असेल किंवा पेशीद्रव्य असेल, यांच्या वाढीचा महत्वाचा घटक म्हणजे नायट्रोजन. आणि या नायट्रोजनची कमतरता जर वनस्पतीला भासली, जर गरज म्हणजे प्रमाणापेक्षा नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे आवश्यकता कमी झाली किंवा प्रमाण कमी झालं नायट्रोजनचं, तर या नायट्रोजनच्या अभावामुळं वनस्पतीची वाढ खुंटणे, पानं पिवळी होणे यासारखा रोग वनस्पतीला होऊ शकतो. यानंतर वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारं प्रमुख दुसरं पोषक द्रव्य आहे फॉस्फरस. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करण्यासाठी, म्हणजे जे वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते, त्या प्रक्रियेमध्ये लाईट एनर्जीचं म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करण्यासाठी हा फॉस्फरस नावाचा पोषद्रव्य किंवा घटक वनस्पतीला मदत करतो. मग त्याची कमतरता जर वनस्पतीला निर्माण झाली तर फॉस्फरस या पोष द्रव्यामुळं वनस्पतीवरती काय परिणाम होतो, तर अचानकपणे पानं गळणं, उशिरा फुलं येणं, मुळांची वाढ खुंटणं, म्हणजे वनस्पतीची वाढ खुंटणं यासारख्या रोगाची लागण किंवा हा परिणाम वनस्पतीमध्ये होतो. यानंतर पोटॅशियम हे नायट्रोजन आणि फॉस्फरस नंतर लागणारं प्रमुख पोषद्रव्य. वनस्पतीमध्ये जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात, चयापचयाची क्रिया म्हणजे अन्न ग्रहण करणे, पचवणे, न पचलेलं अन्न शरीराच्या बाहेर उत्सर्जित करणे, याला चयापचयाची क्रिया म्हणायचं. मग या चयापचय क्रियेसाठी आवश्यक असणारा घटक म्हणजे पोटॅशियम. आणि याच्या कमतरतेमुळं वनस्पतीचं खोड बारीक राहणं, पानं कोमेजणं, वनस्पतीच्या पानामध्ये अन्न तयार न होणं म्हणजे पिष्टमय पदार्थ, कार्बोहायड्रेट वगैरे असतील, हा रोग किंवा विकार वनस्पतीमध्ये पोटॅशियम या पोषद्रव्याच्या अभावामुळे निर्माण होतो. यानंतर मॅग्नेशियम, हा जो मॅग्नेशियम नावाचा पोषद्रव्य आहे, हे वनस्पतीमधील हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम करतं. जी पानं हिरवी असतात, या हिरव्या पाण्याचं वनस्पतीला जो रंग प्राप्त होतो हा हरितद्रव्यामुळं. आणि हे हरितद्रव्य हरित लवकाचा प्रकार आहे. हरित लवक हे प्लास्टिक लवकाचा प्रकार आहे, म्हणजेच वनस्पतीचं पानामध्ये आढळणारं किंवा पेशीमध्ये आढळणारं जे अंगक आहे, लवके, त्याला प्लास्टिक्स म्हणतात. त्याची वर्णलवके आणि अवर्णलवके असे दोन प्रकार पडतात. वर्णलवक म्हणजे वनस्पतीच्या ज्या अवयवांना ज्या अंगकामुळे रंग प्राप्त होतो त्याला वर्णलवके म्हणतात. आणि हरित लवक हा हरित द्रव्याचा म्हणजे थोडक्यात वर्णलवकाचा प्रकार असून हरित द्रव्य हे हरित लवकाचा प्रकार आहे, ज्यामुळे वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो. मग हे मॅग्नेशियम आणि लोह ही दोन जी पोषद्रव्य आहेत, मॅग्नेशियम आणि लोह या दोन पोषद्रव्यामुळं वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य निर्माण होतं.
मग जर मॅग्नेशियमची कमतरता वनस्पतीला भासली तर मॅग्नेशियमच्या अभावामुळं वनस्पतीची वाढ संत गतीनं होणं म्हणजे अतिशय हळूवा, वनस्पतीची पानं पिवळी पडणे आणि लोह या पोषद्रव्याच्या कमतरतेमुळं वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होत नाही आणि त्यामुळं पाने वनस्पतीची पिवळी पडतात. यानंतर वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं मॅंगनीज आणि झिंक, मॅंगनीज आणि झिंक ही जी दोन पोषद्रव्ये आहेत, यापैकी मॅंगनीज या पोषद्रव्याचं कार्य वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी प्रमुख संप्रेरक आहेत हा घटक निर्माण करणे. आता संप्रेरक हा पदार्थ थेट वनस्पतीच्या पेशीमध्ये स्रवतो. संप्रेरक वाहून आणण्यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्याप्रमाणे वाहिन्या नसतात. ही जी संप्रेरक आहेत याच्या अभावामुळं म्हणजे मॅंगनीज या पोषद्रव्याच्या अभावामुळं वनस्पतीची वाढ खुंटणे, पानावरती काळपट डाग पडणे ही विकृती निर्माण होते. आणि झिंक म्हणजे जस्त याच्या अभावामुळं तर प्रमुख झिंकाचं कार्य किंवा जस्ताचं कार्य वनस्पतीमध्ये काय तर वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी संप्रेरक आहेत ही संप्रेरक असतील किंवा त्यातील काही घटक असतील हे निर्माण करण्याचं काम झिंक करतं. आणि झिंक जस्त याच्या अभावामुळं वनस्पतीची वाढ खुंटणे, वनस्पतीची पानं पिवळी पडणे यासारख्या रोगाची लागण काही पोषद्रव्याच्या अभावामुळे वनस्पतीमध्ये निर्माण होते. आजच्या तासाला आपण वनस्पतीमधील पोषण यामध्ये नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण, नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण, सहजीवी पोषण, परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, त्याचबरोबर वनस्पतीमधील काही पोषद्रव्यांची कार्य आणि त्याच्या अभावामुळं वनस्पतीवरती होणारा परिणाम या भागाची माहिती आपण अभ्यासली. तर हा व्हिडिओ पाहत असताना हा जो आपण ओघ तक्ता सगळ्या शेवटच्या मुद्द्यामध्ये पाहिला हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. तरी हा सर्वांनी स्वाध्यायाच्या वहीमध्ये हा तक्ता लिहून घ्यायचा आहे. वनस्पतीमधील पोषक द्रव्याची कार्य नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज आणि झिंक ही जी पोषद्रव्ये आहेत याची कार्य असतील आणि याच्या अभावामुळे निर्माण होणारा रोग हा जो तक्ता आहे हा स्वाध्यायाच्या वहीमध्ये सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. तर धड्यातला जो निम्मा भाग होता सजीवातील पोषण म्हणजे वनस्पती आणि प्राणी, तर आतापर्यंत आपण वनस्पतीतील पोषण पाहिलंय. यानंतरच्या भागाला आपण वनस्पतीप्रमाणेच प्राणी कशी पोषद्रव्ये मिळवतात, प्राण्यांचं पोषण कसं होतं हा भाग आपण पुढील तासाला अभ्यासूया.